नमस्कार, मी अशफाक तांबोळी आणि आपण पाहतात रोखोक महाराष्ट्र न्यूज. पंढरपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने प्रारूप प्रभाग रचना आणि प्रभाग आराखडा देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. पंढरपूर शहरात एकूण 18 प्रभाग असून या 18 प्रभागातून प्रभाग अ आणि प्रभाग ब अशा या प्रभागाची वर्गवारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागातून 2 असे एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामधून उतरले जाऊन ते या निवडणुकीमध्ये विजयी होऊन नगरपालिकेवर एकूण 36 नगरसेवकांची सत्ता येणार आहे. तर नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे नगरपालिकेवर पुन्हा महिला राज येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिलांसाठी कोणाला संधी दिली जाते, तर नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव असल्यामुळे नगरपालिकेवर महिला राज पुन्हा पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे आता दोन्ही गटातून नगराध्यक्ष पदाकरिता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्यामुळे सध्या नगराध्यक्ष पदाला दिले जाणाऱ्या उमेदवार जे कोणी असतील किंवा नगराध्यक्ष पदाला उमेदवार देताना प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना एकत्रित काम करावे लागणार आहे. पंढरपूर शहरामध्ये असे काही प्रभाग आहेत की त्या प्रभागाची लोकसंख्या जर बघितली, भौगोलिक दृष्ट्या ते लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या खूप मोठी आहे आणि हेच प्रभाग जे आहेत ते अत्यंत महत्वाची भूमिका आगामी काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये बजावणार आहेत. एक प्रकारचे जे गेम चेंजर जे प्रभाग म्हटले जातात, ज्या प्रभागाला अत्यंत गेम चेंजर प्रभाग असे म्हटले जातात, त्या प्रभागाची आपण बाबतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. काही पंढरपूर शहरामध्ये जे प्रभाग आहेत ते प्रभाग भौगोलिक दृष्ट्या मोठे आहेत. त्या प्रभागाची रचना भौगोलिक दृष्ट्या मोठी असल्यामुळे त्या प्रभागामध्ये असलेल्या मतदारांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे त्या प्रभागातील मतदार हे नेमके कोणत्या पक्षाच्या बाजूने, कोणत्या राजकीय नेत्याच्या बाजूने किंवा कोणत्या गटाच्या बाजूने मतदान करतात, त्या भागातून कुठल्या नगराध्यक्षाला लीड मिळतात आणि कुठल्या नगराध्यक्षाला लीड मिळत नाही, कोण आघाडीवर जातं, कोण पिछाडीवर जातं, हे खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण हे जे काही 4 प्रभाग आहेत हे 4 प्रभाग अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत आणि हेच प्रभाग आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजरची भूमिका बजावणार आहे. चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे 4 प्रभाग कोणते आहेत आणि त्या 4 प्रभागामध्ये असलेल्या मतदारांची संख्या किती आहे हे जाणून घेणार आहोत. पंढरपूर शहर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेनुसार तसेच प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग निहाय मतदारांच्या संख्येनुसार पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 हा अत्यंत महत्वाचा प्रभाग मानला जातो. प्रभाग क्रमांक 4 या प्रभागामध्ये 6720 इतकी मतदारांची संख्या आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये 6466 इतकी मतदारांची संख्या आहे. प्रभाग क्रमांक 9 हा देखील मोठा आहे, यामध्ये 6078 इतकी मतदारांची संख्या आहे. त्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये 6014 इतकी मतदारांची संख्या आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं एकत्रितरित्या जर ह्या मतदारांची बेरीज केली, या 4 प्रभागातील मतदारांची जर एकत्रित आपण बेरीज केली तर जवळपास 25,000 मतदारांची संख्या याच प्रभागातून होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी नगराध्यक्ष पदाची निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांकरिता जो मॅजिक फिगर, जो महत्वाचा आकडा मानला जातो, ज्या आकड्याला गाठल्यानंतर मतांचा आकडा जो गाठला आहे, तो आकडा गाठल्यानंतर मतांची संख्या गाठल्यानंतर विजयी श्री खेचणे सोयीस्कर होते. ती विजयश्रीचा आकडा होता 20,000 आणि एकंदरीतच पाहिलं तर या मतदारसंघाची जी संख्या आहे ती 25,000च्या आसपास जात आहे. एकंदरीतच पाहिलं तर या 4 प्रभागामध्ये जर पाहिलं तर 25,000 इतकी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे या 4 प्रभागाचा महत्वाचा रोल या आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये ठरणार आहे. तर आपण पाहिले की पंढरपूर शहरातील जे 4 प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक आपण ते पाहिले कुठले होते, त्या 4 प्रभागामध्ये कशा पद्धतीने मतदारांची संख्या आहे हे पाहिली, त्या प्रभागातून लीड मिळणे किती महत्वाचे हे देखील पाहिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची जे कोणी उमेदवार असतील, ते सत्ताधारी गटाचे असू दे किंवा विरोधी गटाचे असू दे, त्यांना जर विजयी व्हायचं असेल, त्यांना जर विजयी व्हायचं असेल, त्यांना या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणायचे असेल किंवा त्यांना आपल्या यश संपादन करायचे असेल, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना जर यश मिळवायचे असेल तर त्यांना ह्या 4 प्रभागामध्ये लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून
त्या 4 प्रभागावर सदैव या सर्वच पक्षाच्या नेत्यांचा, सर्व गटाच्या नेत्यांचा, सर्व पार्टीच्या नेत्यांचा डोळा असणार आहे. त्याचबरोबर या प्रभागातून मतांची लीड घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. एका दृष्टिकोनातून पाहिले तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये, प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये या 4 प्रभागामध्ये नगरपालिकेमध्ये महत्व प्राप्त झालेले आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये या 4ही प्रभागांना तो प्रभाग क्रमांक 4 असू दे, प्रभाग क्रमांक 9 असू दे, प्रभाग क्रमांक 7 असू दे आणि प्रभाग क्रमांक 11 असू दे, या 4ही प्रभागांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे हे जे 4 प्रभाग आहेत त्या 4 प्रभागांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण या 4 प्रभागातून जर लीड मिळाले तर उमेदवार विजयी होणार आहेत आणि जो ज्यांना लीड मिळेल, ज्यांना आघाडी मिळेल त्यांची विजयीशील नक्की आहे आणि ज्यांना पिछाडी मिळेल, ज्यांना जे पिछाडीवर राहतील त्यांच्यासाठी ही बाब मात्र चिंतेची ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.